छत्रपती शंभूराजे आपला छावा उपाख्य शंभूवर्मन यांचा बुधभूषण हा ग्रंथ सर्वांना समजणाऱ्या साध्या सोप्या मराठी भाषेत समजून सांगणाऱ्या शंभूवर्मन कृत बुधभूषणच्या पॉडकास्ट क्रमांक 83 मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपला बुधभूषणच्या पहिल्या अध्यायातील अन्योक्ती कलशहातील श्लोक क्रमांक 165 आपण घेणार आहोत. सध्या आपण कस्तुरीस्य म्हणजे कस्तुरीला उद्देशून जे शंभूराजांनी लिहिलेलं आहे त्याची चर्चा करणार आहोत. आज आपल्याला माहिती आहे कस्तुरी हे एक सुगंधी द्रव्य आहे. हा सुगंधी घटक कुठं असतो तर हरणाच्या नाभीमध्ये असतो. एका बाजूला हरणाच्या नाभीमध्ये हा सुगंधी घटक कस्तुरी असते. ह्या कस्तुरीच्या शोधात शिकारी तिच्या जवळ जातो, पण ते हरणाला त्याची कल्पना नसते. तिला वाटतं की हे कुठेतरी दुसरीकडेच आहे, ती त्याच्या शोधामध्ये फिरते. महाराजांनी या स्थितीचं वर्णन फार सुंदर केलेलं आहे. काय लिहितात महाराज? नेपाल भूपाल विशाल भाले मृछारी कस्तुरी कथामुपैती अन्यत्र सैषा विपरीत भावम स्थानम प्रधानम खलु योग्यतायः. नेपाल भूपाल विशाल भाले म्हणजे विशाल भालावर, त्याच्या विशाल अशा कपाळावर एक लाल रंगाचा असा एक तिलक लावणारा मृछारी म्हणजे शिकारी. आणि तो हा शिकारी काय करत आहे? लाल रंगाचा तिलक लावून आयटीमध्ये हा शिकारी कस्तुरी कथामुपैतू. त्याला माहिती आहे ही कस्तुरी ह्या हरणाजवळ आहे आणि त्यासाठी तो तिची शिकार करण्यासाठी हरणाजवळ जातो. बघा, कस्तुरी हरणाजवळ आहे, हरणाला माहिती नाही, शिकाऱ्याला माहिती आहे. आणि शिकारी ही कस्तुरी मिळवण्यासाठी तिची शिकार करण्यासाठी हरणाच्या जवळ जातो. हरणाला त्याची कल्पना नाही. अन्य सैषा विपरीत भावम, आणि दुसऱ्या बाजूला एक विपरीत भाव असा आहे की स्थानम प्रधानम खलु योग्यतया. असा विपरीत भाव असा आहे, ही जग असं आहे की ज्याच्याकडे आहे त्याला त्याची कल्पना नाही, ज्याच्याकडे नाही त्याला त्याची ओढ आहे. आणि हा विपरीत भाव महाराजांनी या श्लोकातून आपल्या समोर सांगितलेला आहे की त्याची जी योग्यता आहे त्या स्थानावर अवलंबून, त्या ठिकाणावर अवलंबून असते. तेवढ्या अडचणीत हरणाच्या मागे हा शिकारी जातो, कारण ती कस्तुरी घ्यायची असते. कारण तिथं काय आहे? कस्तुरी आहे. म्हणजे परिस्थिती आहे जी आहे ती तुमची योग्यता ही तुम्ही कुठे आहात याच्यावर ठरते. कस्तुरीची योग्यता, हरणाची योग्यता कशामुळे आहे? त्या कस्तुरीमुळे. आणि कस्तुरीसाठी तर शिकारी तिच्या मागे धावतो ना. आणि त्या सुगंधाच्या शोधात आयुष्यभर हरिण पण भटकत राहते. म्हणजे महत्व कुणाला आहे? कस्तुरीला. ती कुठे आहे त्याच्यावर अवलंबून आहे. आणि कस्तुरीमुळे कुणाला महत्व आलेलं आहे? हरणाला महत्व आलेलं. अन्योक्ती कलशामधला याचा अर्थ की आपल्या आसपास अशी माणसं असतात, काही कर्तबगार माणसं असतात, आणि ती कर्तबगार माणसं जिथं आहेत त्या परिसराला काय होतं? वलय प्राप्त होतं. आणि मग जसं की शंभूराजे स्वतः एवढे मोठे प्रचंड योद्धे, जिथं शंभूराजे तिथं लष्कर, तिथं युद्ध, तिथं चैतन्य. ही परिस्थिती शंभूराजेंची होती. कशामुळे? कारण कस्तुरीसारखे महापराक्रमी शंभूराजे त्या ठिकाणी आहे. आपल्या आसपासही हुशार माणसं, गुणी माणसं असतात, आणि जिथं गुणी माणसं असतात त्या परिसराला त्याला महत्व येते. तुम्ही एखादा संघ बघा, जुन्या काळातला जो भारतीय संघ होता हा सचिन तेंडुलकरच्या नावानं ओळखला जायचा. का? कारण कस्तुरी सारखा प्रभावी असलेला हा खेळाडू त्या संघामध्ये. म्हणजे जो राजा आहे, जो कुटुंबकर्ता आहे, जो नेता आहे, जो प्रमुख व्यक्ती आहे, त्यानं असे हे कस्तुरी सारखे पराक्रमी ज्ञानी गुणीजन हेरले पाहिजेत आणि त्यांना जवळ घेतलं पाहिजे. यात काय आहे? समाजाचं हित आहे, असा अप्रत्यक्ष संदेश महाराज देतात. प्रत्यक्षपणे हे सांगतात की तुमची किंमत, हरणाची किंमत कस्तुरीमुळे आहे. तसं तुमच्या राजाची, तुमच्या राज्याची, तुमच्या कुटुंबाची, तुमच्या संघाची किंमत अशा कस्तुरीसारख्या मौल्यवान लोकांमुळे आहे. त्यामुळे अशी माणसं आपण जपले पाहिजे. तर या श्लोकासोबत या ठिकाणी थांबूया. भेटूया पुढच्या श्लोकामध्ये. तोपर्यंत जय शहाजी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.